प्रेक्षकांनो, भारत हा कृषीप्रधान देश आहे। संपूर्ण विश्वात भारताचे नाव कृषी क्षेत्रात अव्वल दर्जावर आहे। भारतात अनेक धर्म, पंथ आणि बोलीभाषेचा वापर केला जातो। भारताच्या अनेक राज्यांपैकी एक म्हणजे पंजाब आणि हरियाणा आहे। प्रत्येक राज्याची आपली एक बोलीभाषा असून खानपान आणि पेहराव हे वेगवेगळे आहेत। भारतात पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, आसाम व तामिळनाडू असे कितीतरी बोलीभाषेचे राज्य आहे। त्यापैकीच एक म्हणजे पंजाब होय। मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर येणाऱ्या या सणाला म्हणजेच लोहरीला खूप धार्मिक महत्त्व आहे। हा सण देशभर साजरा केला जात असला तरी त्याचा आनंद आणि उत्साह सर्वाधिक पंजाब आणि हरियाणामध्ये पाहायला मिळतो। हा सण विशेषतः शेतकऱ्यांना समर्पित आहे। या काळात शेतात नवीन पिके फुलू लागतात। लोहरी पूजेच्या दिवशी अग्नी प्रज्वलित करून त्यात गूळ, मुगाची रेवडी अर्पण केली जाते। यानंतर कुटुंब आणि आजूबाजूचे लोक एकत्र जमतात आणि अग्नीची प्रदक्षिणा करतात आणि पारंपरिक गाणी देखील गातात। लोहरीच्या दिवशी विधीप्रमाणे पूजा करण्याबरोबरच लोक आणि नातेवाईक आगीभोवती नाचतात। एकीकडे मुलं भांगड्यावर नाचतात तर दुसरीकडे मुली आणि स्त्रिया गिद्दावर नाच करतात। लोहरी हा सण सूर्यदेव आणि अग्नीला समर्पित आहे। या उत्सवात लोक नवीन पिके अग्निदेवाला अर्पण करतात। पौराणिक शास्त्रानुसार अग्निदेवतांना नैवेद्य दाखवला जातो असे मानले जाते। लोहरीच्या सणाच्या माध्यमातून नवीन पिकाचा नैवेद्य सर्व देवांपर्यंत पोहोचतो। अग्निदेव आणि सूर्य यांना पिके अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली जाते। महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण अतिशय महत्त्वाचा असतो। त्याचप्रमाणे पंजाब येथे शेतकऱ्यांसाठी लोहरी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। पंजाब आणि हरियाणाच्या तमाम शेतकऱ्यांना कारा न्यूजच्या लाखो प्रेक्षकांतर्फे लोहरीच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार।